सिन्नर येथील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, वास्तुरत्न, वास्तुभूषण, वास्तुशास्त्र मार्गदर्शक तसेच अंकशास्त्रतज्ञ, ज्योतिष विशारद, रत्नविशारद व हस्तरेषा तज्ञ आणि वास्तुवर्धन संस्थेचे संस्थापक सिद्धांत कुमार ओझरकर यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड अँड आर्ट्स युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरवण्यात आले। वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून समाजातील अनेकांना योग्य दिशा देण्याचे कार्य सिद्धांत कुमार ओझरकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केले। त्यांच्या या उल्लेखनीय व समाज उपयोगी कार्याची दखल घेत विद्यापीठाकडून त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल करण्यात आला। दिल्ली येथील द कॅसल ऑफ आर्ट थिएटरमध्ये आयोजित भव्य प्रतिष्ठित समारंभात मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड चेअरमन तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर CP यादव यांच्या हस्ते ओझरकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील तथा अनेक राज्यांचे अटॉर्नी जनरल म्हणून कार्य केलेले डॉक्टर राम अवतार शर्मा, आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर पूजा वत्स, गुजरात येथील नॅन्सी मिश्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सिन्नरच्या भूमीतून मिळालेल्या या मानाच्या यशामुळे डॉक्टर सिद्धांत कुमार ओझरकर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा। नमस्कार, मी सिद्धांत कुमार ओझरकर। वास्तुवर्धन हे माझं स्वतःचं असं एक युनिट आहे की जिथं आपण वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्यावरती मार्गदर्शन करत असतो। नुकताच दिल्ली येथे मला मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली आणि त्याच्याबद्दल मी खूप प्राऊड फील करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या मागं जे माझे सहकारी होते, माझे आईवडील होते आणि माझं जे कुटुंब होतं याचा खूप मोठा सपोर्ट मला होता। आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि या सर्वांच्या सपोर्टशिवाय काही गोष्टी शक्य नव्हत्या। तर मी मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानेल। आणि मला हे जे मिळालं आहे अवॉर्ड, हा असा खूप मोठा अवॉर्ड आहे आणि त्याच्यामुळे मी खूप आनंदित आहे। गुरुजी, वास्तुवर्धनची स्थापन करताना मुख्य उद्देश काय होता, काय सांगा? वास्तुवर्धन ही एक अशी संकल्पना आहे, वास्तू आणि वर्धन, की आपल्या वास्तूचं जे वर्धन करायचे, म्हणजे वास्तूमध्ये आपल्याला भरभराट आणायची किंवा आपल्या स्वतःमध्ये आपल्याला भरभराट आणायची, तर ही कशी आणायची यासाठी आपण वास्तुवर्धन हे एक संकल्पना आणलेली आहे। आणि याच्यामध्ये आपण लोकांना वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या मदतीने जगात कसं वावरायचं आहे किंवा पुढं कसं जायचं आहे किंवा प्रगती कशी साध्य करायची आहे याच्यासाठी आपण ही एक संकल्पना आणलेली आहे। सिन्नर सारख्या ठिकाणाहून प्रवास सुरू करून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास कसा होता गुरुजी, काय सांगा? सिन्नर सारख्या ठिकाणून, सिन्नर हे खूप छोटं ठिकाण आहे आणि छोट्या गावापासून मोठी ठिकाणी जात असताना खूप साऱ्या अडचणी येतात की ज्याच्यामध्ये जे आपल्याला विविध पुस्तकं हवं आहेत, जे विविध ग्रंथ हवे आहेत, त्याची अवेलेबिलिटी होणं, या सगळ्या गोष्टी इथं खूप अडचणीच्या येतात। तरी पण सिन्नरचं सार्वजनिक वाचनालय म्हणा किंवा इतर जे सिन्नरचे बहुप्रतिष्ठित मान्यवर आहेत त्यांच्याकडूनही मला बरंचसं मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळाला आणि इथून पुढं तिथं आपल्याला पोहोचता आलं। तिथपर्यंत जाणं हे काही खूप सोपं नव्हतं, पण मग अथक प्रयत्न आणि कंटिन्युटी याच्याच बेसवरती आपल्याला पुढे जाणं शक्य झालंय। वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि अंकशास्त्र या क्षेत्राकडे वळण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती? प्रेरणा अशी की मला पूर्वीपासूनच, म्हणजे जसं मला समजायला लागलं तसंच या शास्त्रांमध्ये असं कुठंतरी आपण मध्ये जावं, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही याची खूप जास्त उत्सुकता होती आणि या उत्सुकतेचंच कन्व्हर्जन हे पुढं याच्यामध्ये झालं। करत असताना बेसिकली खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून याच्यामध्ये मला सुरुवात करायला लागली आणि पुढे जाताना आध्यात्मिक गुरु भेटत गेले, मार्गदर्शक भेटत गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथपर्यंत आज मी या गोष्टीमध्ये पोहोचू शकलो आहे। समाजातील नागरिकांना मार्गदर्शन करताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात? सर्वात मोठी समस्या ही आर्थिक समस्या आहे आणि स्ट्रेसची समस्या आहे। की प्रत्येकच व्यक्ती आहे जो स्ट्रेसमधून जातो आहे, ज्याला आर्थिक गोष्टी करायला खूप जास्त अडचणी सामावता आहेत, त्याला जशी पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाहीये, जसं पाहिजे तसं पोस्टिंग मिळत नाहीये आणि लोक त्याच्याच मागे पळत बसलेले। पण मग त्याच्या मागे कुठंतरी शास्त्राचा आधार घेऊन त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, हे माझं त्यांना सांगणार आहे। पुढील काळात तुम्ही कोणते नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत आहात का? आता वास्तुवर्धन हे आपलं सिन्नरमध्ये तर चालूच आहे,
येत्या काही दिवसामध्ये कॉलेज रोड नाशिकमध्येही आपण एक नवीन ऑफिस चालू करतोय वास्तुवर्धनचं, ज्याचं काम आता सध्या प्रगतीपथावरती आहे. आणि तिथूनही आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, सर्वांना गायडन्स करणार आहे आणि सगळ्यांना अशा ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे की त्यांना तिथून फायदा होईल. वास्तुशास्त्र आणि न्यूमरोलॉजी याबद्दल काय सांगाल तुम्ही? वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो, आणि ज्योतिष्य हे भारताचं प्राचीन असं आपण ज्याला खजिना म्हणू शकतो, अशा प्रकारचा हा खजिना आहे की जो काही काळापूर्वी काही ठिकाणी साठवून ठेवला गेला, ज्याचा पुढे प्रसार आणि प्रचार झाला नाही किंवा त्या प्रकारे झाला नाही की ज्याची आपल्याला गरज होती. तर शास्त्र हे खूप अथांग असं आहे आणि ज्याचा वापर करून माणूस खूप प्रगती साध्य करू शकतो, खूप मोठा होऊ शकतो आणि त्याची चांगल्या प्रकारे भरभराट होऊ शकते. जाता जाता आजच्या तरुण पिढींना आपल्या क्षेत्राबद्दल काय संदेश द्या? हे जे क्षेत्र आहे हे लोकांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतो की इथं काही जादूटोणा चालतो का, किंवा इथं काही वेगळ्या गोष्टी होतात का, इथं कुठं लिंबू दिलं जातं का, इथं कुठं मिरची दिली नाही. हे पूर्णपणे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र ज्याला आपण आता सायन्स म्हणायला लागलोय, शास्त्र हे खूप जुनं आहे. त्या शास्त्राचा आधार घेऊन काही जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सायन्स हे केलं. जसं की आपण साधा एक मंत्र म्हणतो, सूर्यकोटी समप्रभ. तर या सूर्यकोटी समप्रभ किंवा कोटी सूर्य समप्रभ याच्यामध्ये हा मंत्र काय आज लिहिला गेलेला नाही, हा पुराणामध्ये लिहिला गेलेला मंत्र आहे. तर ह्याच्यामध्ये दिलेला आहे की कोटी सूर्य या विश्वाच्या बाहेर आहेत. म्हणजे त्याचा आधार घेऊन पुढे शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि मग ते पुढे कंटिन्यू होत गेलं. तर मला हेच सांगायचं आहे, शास्त्र हे खूप मोठं आहे, फक्त ते त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला त्या पद्धतीने पाहिजे. आपल्याला या शास्त्राचा आधार घेऊन लगेच करोडपती येणार नाहीये. याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या गुरूंबद्दल किंवा आपल्या जे प्रेरणास्थान आहेत किंवा ज्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतोय त्यांच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कंटिन्यू फॉलो करणं हे खूप जास्ती गरजेचं मला असं वाटतं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.